म्हणजे आम्ही मुळातले पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी म्हणून आमचं गाव. बर. ते एकदम डोंगर दऱ्या अशा ठिकाणी आमची शेती वगैरे आणि गाव. तर त्या शेतीवरती जी उपजीविका पूर्ण कुटुंबाची भागवायची, जी आजोबांवरती जबाबदारी होती की 5 मुलांचं कुटुंब त्या शेतीवरती भागवायची, तर ती भागवत असताना जबाबदारी त्यांची ती पूर्ण होत नव्हती आणि ते सांभाळत असताना त्यांच्या डोक्यावरती कर्ज पण झालं आणि हे कर्ज फेडण्यासाठी म्हणून वडिलांना पुण्यामध्ये कामाला पाठवण्यात आलं आणि वडिलांनी पुण्यामध्ये एका अमृततुल्यच्या दुकानामध्ये काम केलं. लक्ष्मीनारायण थिएटर आहे त्याच्या बाजूला ओंकार अमृततुल्य. तर इथं सुरुवातीला त्यांनी काम केलं. थोडे दिवस काम केल्याच्या नंतर वडिलांना असं वाटलं की आपल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण काय करू शकतो का. मग वडिलांनी 2 म्हशी घेतल्या आणि आजोबांना दिल्या आणि त्याच्यावरती आजोबांचा दुधाचा व्यवसाय चालू झाला. मग ते दूध घेऊन त्या डोक्यावरती घेऊन आस्करवाडीतून पुण्यामध्ये यायचे, विकायचे आणि मार्केटमध्ये दूध विकत असताना काही दूध शिल्लक राहायचं. मग त्यांच्या पुढे प्रश्न पडायचा की अरे या उरलेल्या दुधाचं करायचं काय. मग जस्ट एकदा वडिलांशी ते बोलले की अरे आपलं दूध शिल्लक राहतंय तर काय करायला पाहिजे. वडिलांनी विचार केला, 2 वर्ष झालं मी एका अमृततुल्यच्या दुकानामध्ये काम करतोय, तर मग का नाही की मग आपण पण चहा बनवून विकायचं. आणि मग मित्राला बरोबर घेतलं आणि पुण्यामध्ये MG रोड होती कॅम्पात. अच्छा. तर एक दुकान भाड्याने घेतलं दोघांनी मिळून, मित्रांनी आणि त्यांनी, आणि तिथून खऱ्या अर्थाने चहा विक्रीला सुरुवात झाली.